सप्रेम जय भीम। मी डॉक्टर रेखा वाडेकर। पहिल्यांदा आपल्या सर्वांना धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यावेळी आपण सर्व अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिपत्याखाली हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आणि एका नव्या जीवनाला प्रारंभ झाला। 14 ऑक्टोबर हा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण हजारो वर्षाचं गुलामगिरी पण आपण या दिवशी नष्ट केलं आणि एका नवीन जीवनाला आपण सुरुवात केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार करत असताना डॉक्टर बाबासाहेबांनी अनेक सामाजिक कार्य केले आणि 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात महत्त्वाचं एक काम केलं आणि ते म्हणजे बौद्ध धर्माची त्यांनी दीक्षा घेतली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर का करावं वाटलं किंवा त्यांनी धर्मांतर का केलं, हा मला दिलेला विषय आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर आणखी थोडासा मागे नेला किंवा त्यांनी धर्मांतर का केलं, याला अनेक कारणं आहेत। जर आपण प्राचीन काळाकडे पाहिलं तर मला एक संत चोखामेळा नावाचा कवी आठवतो। हा कवी विठ्ठलावर अपरंपार प्रेम करणारा, परंतु त्याला कधीच विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाता आलं नाही आणि त्याचं डोळा भरून रूप त्याला पाहता आलं नाही। अक्षरशः विठ्ठल विठ्ठल करीतच त्याचा अंत झाला। आपल्या अनेक अभंगातून त्यांनी ही व्यथा, विठ्ठलाला न भेटण्याची व्यथा आणि वेदना त्यांनी स्पष्ट केलेली आहे। एका अभंगामध्ये संत चोखामेळा असा म्हणतो की उस डोंगा परी रस नवे डोंगा काय भुललाशी वरलिया रंगा। सगळे लोक जे आहेत मंगळवेढ्यामधले पंढरपूरला स्थायिक झाले आणि अनेक जण विठ्ठलाचं दर्शन घ्यायचे, पण कधीच या चोखामेळ्याला विठ्ठलाच्या दर्शनाला जाता आलं नाही किंवा त्याला पाहता आलं नाही, ही खंत त्यांनी आपल्या अभंगामधून व्यक्त केलेली आहे। आणि त्याने कारण विचारलं की का नाही मला जाता येत, माझ्या अंतःकरणामध्ये सुद्धा तुमच्यापेक्षा कदाचित अधिक विठ्ठलाबद्दलची भक्ती असेल, परंतु का नाही मला जाता येत विठ्ठलाच्या मंदिरामध्ये। आणि त्याला त्यावेळच्या समाज व्यवस्थेने उत्तर दिलं की पूर्वजन्मी तू जे आहेस तर तुझ्या हातून जे आहे, पूर्वजन्मी तुझ्या हातून जे आहे तर कृष्ण निंदा घडलेली आहे आणि त्यामुळं हा जो जन्म आहे तर तो तुला शूद्रचा मिळालेला आहे आणि म्हणून शूद्र म्हणून तुला जे आहे या वेळेसचा जन्म जो आहे तो तुला शूद्र म्हणून मिळालेला आहे आणि शूद्राला कधीही मंदिरामध्ये जाता येत नाही। हे झालं चोखामेळ्याबद्दल। पण जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे बालपणीचं जीवन आहे, तुम्हाला एक प्रसंग मी सांगते की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत घालण्याचा विचार सुभेदार रामजींनी केला आणि त्यांना ते शाळेत घेऊन गेले। सरकारी शाळा होती आणि मग त्या शाळेमध्ये जे आहे 4 दिवस खल चालला, चर्चा चालली की या विद्यार्थ्याला आपण शाळेत घ्यायचं का नाही। जर आपण या कारण तो शूद्र आहे, तो दलित आहे आणि जर ह्याला आपण जर शाळेत घेतलं तर जे आहे इतर जे स्वर्ण मुलं आहेत किंवा इतर जे उच्चवर्णीय आहेत तर ते शाळेत येणार नाहीत, हा एक त्यांच्या समोर प्रश्न होता। आणि दुसरा एक प्रश्न असा होता, जर आपण या विद्यार्थ्याला शाळेत घेतलं नाही तर आपल्याला जे सरकारी अनुदान मिळणारं आहे तर ते बंद होईल। आणि मग त्याच्यावर 3 दिवस चर्चा चालली, त्याच्यावर 3 दिवस खल चालला आणि मग जे आहे ते शेवटी या निर्णयावर आले की आपल्याला सरकारी योजना, शाळेला मिळणारी जी सरकारी योजना आहे तर ती बंद करायची नाही। आणि त्या योजनेसाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे छोट्या भिवाला त्या शाळेमध्ये प्रवेश दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीयतेचे अनंत चटके बसले, त्याची सुरुवात इथून झालेली आहे। आपण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचतो तेव्हा आपल्या असं लक्षामध्ये येतं काही प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये असे घडलेले आहेत की त्या काळचा जो दलित समाज होता
तो पशु पक्षापेक्षाही हीन जगणं किंवा आयुष्य जगत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कधीच ते वर्गामध्ये गेलेले नाहीत. अनेक प्रसंग आपण असे अभ्यासतो किंवा अनेक प्रसंग आपण असे पाहिलेले आहेत की वर्गामध्ये त्यांना जाता आलं नाही, तर वर्गाच्या बाहेर बसून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. वर्गात का जाता आलं नाही, तर जातीयतेच्या भिंती ज्या आहेत त्या इथं उभ्या केल्या गेलेल्या होत्या आणि जात ही इतकी मुळापर्यंत खोलवर रुजलेली होती की त्याचे पडसाद बाबासाहेब आंबेडकरांच्या सुरुवातीच्या जीवनापासून पडलेले आपल्याला दिसतात. किंवा दुसरा असा एक प्रसंग की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा त्यांच्या वडिलांना भेटायला जात होते. ते तिघं भावंड, परंतु त्यांना जे आहे एका गाडीवानानं त्यांना जे आहे गाडीतून हाकलून दिलं होतं त्यांची जेव्हा जात कळली. हा जो प्रसंग आहे की लहानपणापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीयतेचे अनेक चटके सहन करावे लागलेले होते. पुढं शिक्षण घेतल्याच्या नंतर सयाजीराव गायकवाडांच्या इथं नोकरी करत असताना साधा सेवकही त्यांच्या अंगावर फाईल जो आहे तर तो अशी फेकून द्यायचा, कारण त्या फाईलला जो आहे तर बाबासाहेबांचा स्पर्श होणे किंवा ती फाईल देताना बाबासाहेबांचा आपल्या हाताला स्पर्श होऊ नये ही त्या काळची मानसिकता होती. अशा अनेक घटनांतून अनेक प्रसंगातून बाबासाहेब आंबेडकर पुढे जात होते. साधा पाण्याचा प्रश्न असेल, बाबासाहेब आंबेडकरांना कधी सार्वजनिक ठिकाणी पाणी पिता आलं नाही, मग बाबासाहेबांच्या समाजाची काय अवस्था असेल हे सांगायला नको. आणि मग जे आहे एक प्रसंग असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा पनवेलच्या नाक्यावरनं येत होते आणि त्यांना तहान लागलेली होती आणि मग त्यावेळेला जे आहे एका हॉटेल मालकांनी त्यांना पाणी देण्यास साफ नकार दिला होता, कारण एका शूद्र माणसाला किंवा एका दलित माणसाला किंवा एका अछूत माणसाला आम्ही पाणी देऊ शकत नाही. असे वेगळे वेगळे प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये घडलेले आहेत आणि बाबासाहेबांनी यामधून म्हणजे हे जे जगणं आहे हे जगणं अत्यंत वेदना देणारं आहे, हे जगणं प्रचंड व्यथा देणारं आहे आणि म्हणून बाबासाहेबांचं कुठंतरी जी आहे अशी मानसिकता बनत गेली आणि 1935ला त्यांनी येवले मुक्कामी 13 ऑक्टोबर 1935ला त्यांनी धर्मांतराची घोषणा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहेत महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, कारण दलित माणूस जो आहे त्याला सार्वजनिक ठिकाणी नदी असेल, तलाव असेल किंवा हौद असेल, विहीर असेल, इथं कुठंही त्याला पाणी पिता येत नव्हतं किंवा जे आहे त्याला जेव्हा कुणीतरी वाढायचं पाणी त्यावेळेसच ते त्याला पाणी घेता यायचं. आणि पाणी ही निसर्गाची देणगी, पण या निसर्गाच्या देणगीवर सुद्धा इथला जो शूद्र माणूस आहे, इथला जो तळागाळातला माणूस आहे किंवा इथला जो दलित माणूस आहे त्याला साध्या पाण्याचाही अधिकार नव्हता. आणि हा हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. आपल्याला माहित आहे की 1930ला आणि हा अधिकार पाणी मिळण्याचा अधिकार किंवा तलाव असेल, नदी नाले असतील किंवा ओढा असेल, विहिरी असेल, इथं जे आहे त्यांनी हा अधिकार इथल्या दलित माणसाला मिळवून दिला. त्यानंतर जे आहे मंदिरामध्ये किंवा इतर म्हणजे जिथं जिथं देवाचं स्थान आहे तिथं जे आहे मंदिरामध्ये इथल्या दलित माणसाला प्रवेश मिळत नव्हता. काळाराम मंदिराचा जो मंदिर प्रवेश आहे त्या पाठीमागं सुद्धा जे आहे बाबासाहेबांची हीच भूमिका होती की तो हक्क किंवा इतर माणसं जशी जातात तसं त्याला तिथं जाता आलं पाहिजे. हक्क आणि अधिकार त्याला मिळून जे आहे त्याला एक सर्वसामान्य माणसाचं आयुष्य जगता आलं पाहिजे, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या मागची भूमिका होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा अनेकविध प्रसंगातून बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हिंदू धर्म जो आहे, धर्मांतर करण्याचं कारण काय होतं, हिंदू धर्म जो आहे तो माणसाला माणूस म्हणून वागवत नव्हता. याच्यामध्ये जे आहे एका माणसाला जे आहे तो अत्यंत पशु पातळीवरचं जगणं जगायला लावत होता. माणूस असून सुद्धा त्या माणसाला माणूस म्हणून जगता येत नव्हतं आणि हे माणूस म्हणून जगणं या माणसाला मिळावं, दलित शोषितांना मिळावं, ही बाबासाहेब आंबेडकरांची जी आहे धर्मांतर करण्यामागची मुख्य भूमिका होती.
जेव्हा आपण दलित साहित्याचा अभ्यास करतो किंवा जेव्हा आपण खरं तर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं आणि आपण खऱ्या अर्थानं माणूस म्हणून तिथून जगायला सुरुवात केली आणि 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये दलित साहित्याचा उदय झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर जातीयतेबद्दल, धर्माबद्दल असे खडतर प्रसंग जर त्यांच्या आयुष्यामध्ये आले असतील तर दलित समाज त्या काळचा जो होता तर त्याला कुठले प्रसंग आले असतील, कशा कशा प्रसंगाला तो सामोरे गेला असेल याचं सगळं चित्रण जे आहे दलित साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग जे आहे एक आत्मकथन आहे ज्याला आपण स्वकथन म्हणतो अलीकडं, तर उचले असेल किंवा दया पवारांचं एक आत्मकथन आहे. तर त्या आत्मकथनामध्ये जे आहे दया पवार असं म्हणतात की जे आहे पूर्वी ते मुंबई सारख्या ठिकाणी राहायचे, बलूत नावाचं त्यांचं आत्मकथन. आणि मग त्या आत्मकथनामध्ये ते एक अशी नोंद करतात की मुंबईला ते राहत होते आणि मग ते परत त्यांचे वडील वारल्याच्या नंतर ते त्यांच्या गावी परत आले आणि गावामध्ये गावगाडा, गावात बलुतेदारी पद्धती आणि वडील वारले आणि बलुतेदारी पद्धत जी आहे त्यांच्या घरी आली आणि मग जे आहे ती त्यांना त्यांच्या आईला करावी लागली. एक प्रसंग असा आहे की गावाच्या पाटलाच्या घरी ढोर मेलेला आहे किंवा जनावर मेलेलं आहे आणि ती ओढण्याची जबाबदारी जी आहे तर ती दया पवारांच्या आईवर येते आणि ती भला मोठा कुंटलाचा बैल ओढत 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 जे आहे गावाच्या बाहेर नेते आणि त्यावेळेला दया पवारांना जे आहे असंख्य वेदना डसतात आणि त्यांना वाटतं की जे आहे आपण जर खरंच मोठे असतो तर आईवर ही आपण जबाबदारी येऊ दिली नसती, असा प्रसंग असेल. किंवा अनेक प्रसंगी असं आपल्याला दिसतं की तर दया पवारांचं बलूत झालं. अंतस्फोट नावाचं एक कुमुद पावडेचं आत्मकथन आहे. त्या आत्मकथनामध्ये लेखिका खरं तर संस्कृत विषयामध्ये नाविन्यपूर्ण अशी यश मिळवलेली आहे, पण तिला प्राध्यापक होता येत नाही कारण जात. आणि मग अनेक वेळेला ती प्रयत्न करते आणि मग त्यावेळेला तिला टोमणे मारले जातात की आम्ही संस्कृत जे आहे, कारण संस्कृत ही आपल्याकडं देव भाषा म्हणून गणली जाते, ती देवांची भाषा म्हणून ती ओळखली जाते आणि मराठी असेल, हिंदी असेल, ही ह्या भाषा ज्या आहेत तर त्या संस्कृत पासून आपल्याकडे आलेल्या आहेत असं म्हटलं जातं. तर कुमुद पावडेला असा एक प्रसंग येतो की कुमुद पावडे असं म्हणते की जे आहे जेव्हा त्या प्राध्यापक म्हणून इतरत्र इंटरव्ह्यू देत होत्या परंतु त्यांना कुणीही प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक करत नव्हतं. आणि मग जेव्हा त्यांनी पुढे चालून एक 2-4 वर्षानंतर एका मराठा समाजाच्या माणसाशी विवाह केला त्यानंतर मात्र त्यांची नियुक्ती लगेच प्राध्यापक म्हणून होते आणि त्यांना हे जाणवतं की मला का नाही आतापर्यंत मिळालं, तर त्याला कारणीभूत माझी जात आहे. अनेक दलित स्वकथनामधून जात फार भयानक स्वरूप घेऊन येताना आपल्याला दिसते. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा जात, धर्म याच्याशी फार मोठा संघर्ष बाबासाहेबांना करावा लागलेला आहे आणि बाबासाहेब म्हणूनच म्हणाले की हिंदू धर्म जो आहे तो माणसाला माणूसपण देणारा नाही, तो माणसाची पिळवणूक करणारा आहे, तो माणसाला वेदना देणारा आहे, मग दलित समाजातील स्त्री असो की पुरुष असो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की दलित स्त्री जी आहे तर ती 2 पातळीवरचं जगणं जगते. एकतर ती स्त्री म्हणून तिच्या वाट्याला दुःख आलेलं आहे आणि परत दुसरं दुःख जे आहे तर ते दलित स्त्री म्हणून तिच्या वाट्याला आलेलं आहे आणि हे जे सगळं जगणं आहे तर हे तिला अत्यंत वेदना देणारं हे जे जगणं तिच्या वाट्याला आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की मी जरी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो तरी मी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही. याचं कारण काय होतं तर हिंदू धर्माने बाबासाहेबांना प्रचंड यातना आणि प्रचंड त्रास दिलेला होता. मग पाण्यावरचा प्रश्न असेल, जगण्याचा प्रश्न असेल, म्हणजे माणुसकीचं जे सगळं जगणं आहे तर ते या हिंदू धर्माने जे आहे मोडीत म्हणजे ह्या दलित समाजाला दिलेलं नव्हतं. आणि बाबासाहेबांची शिकल्याच्या नंतर बाबासाहेब जेव्हा आपल्या स्वतःच्या समाजाकडे पाहतात आणि तेव्हा त्यांना असं जाणवलं की या समाजाची जर मला खऱ्या अर्थानं मुक्ती करायची असेल, या समाजाला जर मला
एका चांगल्या मार्गाने जर मला न्यायचं असेल तर मला धर्मांतराशिवाय यांना माणूस म्हणून जर मला त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल, माणूसपणाचं जर जगणं त्यांना मला द्यायचं असेल तर जे आहे त्यांना या धर्मांतर केल्याशिवाय मुक्ती नाही किंवा धर्मांतराशिवाय पर्याय नाही, हे बाबासाहेब आंबेडकरांनी 1935लाच ओळखलेलं होतं. 1935 ते 1956 या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक धर्मांचा अभ्यास केलेला आहे. वेगवेगळ्या धर्मांनी जे आहे तुम्ही आमच्या धर्मात या असं बाबासाहेबांना बोललेलं देखील आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. याचं कारण अनेक कारण आपल्याला सांगता येतील की बौद्ध धर्म हा विज्ञाननिष्ठ धर्म आहे. तो विज्ञानावर आधारलेला आहे, तो तर्कावर आधारलेला आहे. एक गोष्ट माझ्या लक्षात येते की एकदा काय झालं की तथागतांकडे जे आहे आता ते काही वर्षानंतर जे आहे काही दिवसानंतर त्यांना महानिर्वाण प्राप्त होणार होतं किंवा महानिर्वाण त्यांचं होणार होतं. त्यावेळेस आनंदाने त्यांना एक प्रश्न विचारला की आनंद असा म्हणाला त्यांना की तथागता, काही माझ्या प्रश्नाची अजून उकल झालेली नाही आणि ती उकल तुम्ही गेल्याच्या नंतर कशी होणार. आणि तो रडू लागला. आणि मग तथागतांना आश्चर्य वाटलं की माझ्यासोबत गेल्या 40 वर्षापासून आनंद राहतोय, जर त्याची ही अवस्था असेल तर माझ्या इतर शिष्यांची काय अवस्था असेल. आणि मग त्यांनी सगळ्या भिक्खूंना एकत्र बोलवलं आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही मला माझा गुरु मानता. सगळेजण म्हणाले हो अर्थातच. मग एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा, मी तुमचा गुरु आहे म्हणून मी जे सांगेल ते खरंच आहे असं तुम्ही मानू नका. तर ते तर्काच्या किंवा बुद्धीच्या आधारे तुम्ही घासून कसोटीवर सिद्ध करा आणि जर ते पटलं तरच तुम्ही घ्या, अन्यथा ते सोडून द्या. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म जो स्वीकारला तो विज्ञाननिष्ठ आणि तर्कावर आधारलेला आहे. हे त्यामागचं कारण आहे. बौद्ध धर्म हा माणसाला नीतिमत्ता शिकवतो. तो माणसाच्या जीवनातील दुःख आणि त्याला दुःखाचं निवारण करून तो त्याला अहिंसा शिकवतो. जगाला जर प्रथम कुणी अहिंसा शिकवली असेल तर ती तथागत बुद्धांनी ती अहिंसा शिकवलेली आहे. बौद्ध धर्म हा मानवामध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी निर्माण झालेला आहे. माणसामधील परस्पर भेदभाव नाहीसे करून माणसामध्ये समता निर्माण करण्यासाठी बौद्ध धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी हजारो वर्षाची इथं विषमता निर्माण झालेली होती त्या विषमतेला उत्तर म्हणून बाबासाहेबांनी समतावादी असलेला बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराचं अनुसरण करणारे अनुयायी आणि म्हणून जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धर्मांतर का केलं याला अनेक कारणं होती. तर त्याच्यामध्ये जातीयता ही फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होती आणि ही जातीयता जी आहे ती माणसाला पोखरून काढून ती माणसाचं माणूसपण नाकारणारी होती. आणि म्हणून बाबासाहेबांना इथल्या तमाम बहुजन लोकांना, बाबासाहेबांना इथल्या तमाम वंचित घटकातील लोकांना जे आहे माणूसपणाचं जगणं द्यायचं होतं. एक विज्ञाननिष्ठ समाजाची निर्मिती त्यांना करायची होती. जो समाज कर्मकांडावर आधारलेला नसेल, जो समाज नीतिमत्ता मानणारा असेल, जो समाज जे देव आहेत त्याला मानणारा नसेल, तो जो आहे तो समाज असा असेल की जो फक्त धम्माचं आचरण करणारा असेल आणि नीतिमत्ता शिकवणारा असा तो सद्धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 1956 साली दिला. माझं हे वक्तव्य अनेक स्त्रिया ऐकत असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्त्रियांबद्दल प्रचंड आस्था होती. हिंदू कोडविल असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये स्त्रियांना दिलेला जो मतदानाचा अधिकार आहे तो मतदानाचा अधिकार भारतीय स्त्रियांना जो आहे न मागता मिळालेला दिलेला अधिकार आहे. आपण जर पाहिलं, आपण जर थोडासा अभ्यास केला तर आपल्याला हे लक्षामध्ये येतं की इंग्लंड असेल, अमेरिका असेल किंवा फ्रान्स असेल या देशातील स्त्रियांना सुद्धा जे आहे मतदानाच्या अधिकारासाठी प्रचंड लढे द्यावे लागलेले आहेत.
संघटना उभ्या करावी लागलेल्या आहेत आणि परिणामी कधी कधी त्यांना जे आहे तुरुंगामध्ये सुद्धा जावं लागलेलं आहे. परंतु भारतीय स्त्रियांना मतदानाचा जो अधिकार आहे तो न मागता मिळालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब हिंदू कोड बिलाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षामध्ये येते की हिंदू कोड बिलाच्या केंद्रस्थानी फक्त दलित स्त्री नव्हती, तर हिंदू कोड बिलाच्या केंद्रस्थानी संपूर्ण भारतातली स्त्री होती. स्त्री हा या हिंदू कोड बिलाच्या केंद्रस्थानी स्त्री जी आहे तर या हिंदू कोड बिलाच्या केंद्रस्थानी असलेली आपल्याला दिसते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला, जो विज्ञानवादावर आधारित आहे, जो तर्कावर आधारित आहे, जो नीतिमत्तेवर आधारित आहे. या धर्माचे आपण अनुयायी आहोत. परंतु आजही आपण वेगळ्या वेगळ्या धर्माच्या चालीरीती ज्या आहेत, रूढी परंपरा आहेत, अंधश्रद्धा आहेत, यामध्ये अजूनही आपण गुरफटलेलो आहोत. खऱ्या अर्थानं या सगळ्या अंधश्रद्धा, रूढी, देवदेवता याच्यामधून आपण जेव्हा बाहेर पडू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धर्म आपल्याला दिलेला आहे त्याचं आचरण आपण करू आणि या जे बौद्ध धर्मामध्ये सांगितलेलं आहे ते आपण इतरांना पोहोचू, तर तोच खऱ्या अर्थानं मला वाटतो धम्मचक्र परिवर्तन दिन असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मार्ग दाखवला, त्या मार्गाने आपल्याला जायचंय. ती नीतिमत्ता आपल्याला जोपासायची, माणसा माणसामध्ये प्रेम भावना आपल्याला जोपासायची आहे. या अनुषंगाने आपण बौद्ध धर्माकडे पाहिलं पाहिजे. म्हणून या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना हीच नम्र विनंती करते की हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून आपली मुक्तता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जे हीन जगणं होतं ते हीन जगणं आपल्याला आपलं त्यांनी काय केलेलं आहे, नष्ट केलेलं आहे. आणि आपण खऱ्या अर्थानं माणूस म्हणून आज जे जगायला लागलेलो आहोत या सगळ्याचं श्रेय आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्यावं लागतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेल्या विज्ञानवादी, तर्कनिष्ठ आणि नीतिमत्तावादी बौद्ध धर्माला द्यावं लागतं. या निमित्तानं मी आपल्याला एवढीच विनंती करते की आपण या धम्माचे पायीक होऊयात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो धर्माचा रथ इथपर्यंत आणलेला आहे हा रथ आपल्याला परत पुढे न्यायचा आहे, आणखी पुढे घेऊन जायचा आहे. आकाशाला आपल्याला गवसणी घालायची आहे. या अर्थानं आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य, त्यांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत. या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते. सप्रेम. जय भीम.